पनवेल महानगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं महायुतीच्या वतीनं प्रभाग क्रमांक 5 खारघर येथून निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलेले माजी नगरसेवक शत्रुघ्न काकडे पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलेले आहेत। आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। साहेब नमस्कार। आज मोठं शक्ती प्रदर्शन करत भारतीय जनता पार्टीने आपण उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। काय भूमिका काय प्रतिक्रिया व्यक्त कराल? पक्षश्रेष्ठी आमचे आणि माझे राजकीय गुरु रामचंद्र ठाकूर साहेब, तसेच येथील पनवेल विधानसभेचे आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब, उरणचे आमदार महेश बालदी साहेब, तसेच सभागृह नेते आमचे परेशदादा ठाकूर साहेब, तसेच सर्व पक्षश्रेष्ठी यांनी मागील 2017च्या निवडणुकीमध्ये माझ्यावर विश्वास दाखवलेला होता आणि मी त्या विश्वासाला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि जनता माझ्या सोबत तेव्हाही होती, आजही आहे। जनतेचा माझ्यावर विश्वास आहे आणि पुन्हा एकदा मला आता या सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या याच्यामध्ये मला संधी दिली। आज मी अर्ज दाखल केलेला आहे। मी जनतेला एवढं सांगेन का आपली साथ मला हमेशा द्या, आम्ही तुमच्या कार्यतत्पर हमेशा राहू। प्रभाग क्रमांक 5 मधल्या अनेक प्रश्नांना तुम्ही नेहमीच वाचा फोडलेली आहे। गणेश तलाव असेल, आरोग्य शिबिर असतील, या कामांना आणखी कशा पद्धतीने तुम्ही गती देणार आहात? या पलीकडे ही सुद्धा आता ज्या शक्यतो आता सध्या कुठल्या सुविधा म्हणजे अशा राहिल्या नाहीच राहिल्या असं समजून घ्या, कारण का रस्ते, पाणी, गटर आणि मीटर यावर अधिक भर टाकून आमची भारतीय जनता पार्टी असो, सर्व कार्यकर्ते असो, पदाधिकारी असो, यांच्या मेहनतीने सर्व ह्या सुविधा सोडवण्यासाठी हमेशा प्रयत्न करत असतात। या पलीकडे सुद्धा महिलांच्या सुरक्षेसाठी किंवा उद्भवणाऱ्या समस्यासाठी आम्ही हमेशा कार्यतत्पर राहू। मतदारांना प्रभाग क्रमांक 5 मधल्या किंवा जनतेला आपण काय आवाहन कराल? मागील 2017च्या कालामध्ये तुम्ही आमच्यावर विश्वास दाखवलेला होता, आताही आम्हाला विश्वास दाखवा, आम्हाला आशीर्वाद भरभरून द्या। तुमची आशीर्वाद हीच आमची ताकद असेल। धन्यवाद। धन्यवाद। हे होते शत्रुघ्न काकडे, भारतीय जनता पार्टीचे एक खंबीर उमेदवार म्हणून त्यांची गणना केली जाते। प्रभागाचा सर्वांगीण विकास आम्ही करणार आहे, त्या जनतेचा विश्वास, आशीर्वाद या माध्यमातून आम्ही कार्याच्या माध्यमातून मिळवलेला आहे। लोक आम्हाला साथ देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे। धन्यवाद।